गुरसाळे पंचायत समिती गणातून भरतराव मारुतीराव रुपणवर इच्छुक. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्षाच्या वतीनं कुरबावी गावचे युवा नेते भरतराव मारुतीराव रुपणवर हे गुरसाळे पंचायत समिती गणातून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे असं देखील त्यांनी सांगितलंय. याप्रसंगी माजी सरपंच पंढरीनाथ रुपणवर, माजी चेअरमन शिवाजीराव रुपणवर, विद्यमान चेअरमन अनिल रुपणवर, सोसायटी संचालक बाळासाहेब बाबूराव रुपणवर उपस्थित होते. गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये शिंदेवाडी, गुरसाळे, देशमुखवाडी, डोंबळवाडी, तांबेवाडी, हनुमानवाडी, कुरबावी, एकशू या 8 गावच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी मारुतीराव रुपणवर हे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरसाळे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. पक्षाचे कामगार विभागाचे प्रांत अध्यक्ष माननीय श्री शिवाजीभाऊ खटकाळे साहेब यांनी माझं कामगार विभागातलं काम पाहून त्या ठिकाणी कामगार विभागातील काही लोकांना त्या ठिकाणी पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळाली पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका आणि त्यांनी माझं काम पाहून आपल्या तालुक्याचे आमदार माननीय उत्तमरावजी जानकर साहेब, त्याचबरोबर माड्याचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख यांना समक्ष पत्रव्यवहार करून या ठिकाणी आमच्या या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी, चांगल्या पद्धतीनं तो पक्षवाढीसाठी आणि लोकांच्या हिताचं काम करू शकेल या भावनेतून त्यांनी त्या ठिकाणी प्रस्ताव या नेते मंडळीकडे दिलेला आहे. शेवटी नेत्यांचा आदेश हा माझ्यासाठी सर्वस्वी असेल. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय रामारीअप्पा रुपणवर यांचाही आदेश तितकाच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आता तुमचं विजन काय असणार आहे? गुरसाळे पंचायत समिती गणामधून तुमचं विजन काय असणार आहे? लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा कसा प्रयत्न तुम्ही करणार आहात? निश्चितपणाने की या गुरसाळे पंचायत समिती गणामध्ये 8 गावे आहेत आणि 8 गावं, या 8 गावांना एकमेकांना जोडणारे रस्ते असतील, रस्त्याची दुरावस्था असेल, या रस्त्यासाठी एक संघर्ष अतिशय एकत्रितपणाने येऊन सगळ्या या भागातील लोकांनी आम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी एक लढा उभारण्याचं काम या निमित्ताने निश्चितपणाने करू. काही आरोग्याचे प्रश्न आहेत, शेतीचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि त्या प्रामुख्याने कुरबावी गावामध्ये पाठीमागील 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये एक पर्यटन स्थळ म्हणून, कारण कुरबावी हे गाव माळशिरस तालुक्याचं पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं आणि या 2 जिल्ह्याला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी ब्रिज मोठा आहे आणि त्या ठिकाणी नदीचं पात्रही विस्ताराने मोठं आहे. तर त्या भागामध्ये बारामतीपासून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरती असणारे हे कुरबावी गाव सोलापूर जिल्हा चालू होते आणि या भागामध्ये जर त्या ठिकाणी बारामतीसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या त्या ठिकाणी शहरामधून पर्यटनासाठी या भागामध्ये लोक येऊ शकतात, पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. एक भौगोलिक परिस्थिती, निसर्गरम्य वातावरण, इथल्या स्थानिकांना, युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि या भागामध्ये सुद्धा विशेष करून शिंदेवाडी असेल, एक मोठं गाव आहे, गुरसाळे असेल, या गावामध्ये सुद्धा अनेक शेतकरी आहेत, अनेक युवक आहेत. म्हणजे त्या युवकांच्या हाताला काम नाही, शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. त्याच्याबरोबर आता मी पण काम करतो, मार्केटिंग क्षेत्रात काम करतो. तर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स किंवा आपण दुग्ध व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी जास्त दूध देणाऱ्या गायींची पैदास, ब्रीडिंगवरती काम करणं येणाऱ्या काळामध्ये आणि ती लोकांमध्ये जागृती करणं, म्हणजे छोट्या गोष्टी ज्या आहेत की त्याच्यातून एक त्या लोकांचा आपण आधार बनू आणि माझ्याकडे कष्ट करण्याची एक क्षमता आहे, लोकांसाठी काम करण्याची धडपड आहे. मी वेगवेगळ्या म्हणजे संघर्ष करणारा माझा प्रवास आहे. मी छोट्या गोष्टी एक अतिशय प्रामाणिकपणे करतो, त्याच्यातून लोकांना न्याय देण्याची माझी प्रामाणिक भावना असते.
आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षामध्ये तुम्ही एक कामगार सेलच्या पदाधिकारी आहात, तर तुम्हाला काय सांगायचं आहे? आता माढा लोकसभेचे खासदार असतील, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असतील किंवा आमदार उत्तमराव जानकर साहेब असतील, यांना या आमच्या माध्यमातून काय विनंती करायची? निश्चितपणाने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब एक सर्वव्यापी व्यक्तिमत्व. आज कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण असं कोणतं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम नाही. अतिशय व्यापक आणि व्यापकता असलेलं नेतृत्व. खऱ्या अर्थाने ही पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील एक लोकांची निवडणूक आहे. आणि आजपर्यंत या ग्रामीण भागाला खऱ्या अर्थाने आधारवड म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांसाठी आहे. आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार हाच या ठिकाणी याचा प्रचार करून हाच येणाऱ्या काळामध्ये युवक असतील, युवती असतील, शेतकरी असेल, महिला असेल यांचा आधार बनल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेबांचा विचारच हा माणसाला, येणाऱ्या पिढीला आणि भविष्यामध्ये तारू शकेल हा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वास वाटतो. आणि त्याचबरोबर आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेली अनेक वर्ष म्हणजे 3 पिढ्या, आमची 3री पिढी आम्ही काम करतोय. आणि खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, शेवटी या नेत्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असेल. त्यांनी आदेश दिल्यानंतर निश्चितपणाने या भागामध्ये निवडणूक निश्चितपणाने ताकदीने लढेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आता आमच्या या माध्यमातून तुमच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात आम्हाला कळू द्या. म्हणजे कसं होतं, आपल्या या गुरसाळे पंचायत समिती गणातील जनतेला किंवा लोकांना तुमच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी कळावी या उद्देशानं तुमची राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात सांगा. माझे वडील स्वर्गीय मारुती बाबूराव रुपनवर हे शेती महामंडळामध्ये एक कामगार म्हणून काम करत होते. नंतर ती कामगार नेते झाले. म्हणजे या भागामध्ये शेती महामंडळाचं सर्व क्षेत्र आहे आणि अनेक शेती महामंडळावरती उपजीविका करणारी कुटुंब होती. मग त्यांचे अनेक प्रश्न असतील कामगारांचे, त्यांना मदत करणे. त्याचबरोबर मोहिते पाटलांचे एक विश्वासू सहकारी. माझ्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण 2021 झालं. तर स्वतः कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील अनेक त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबातील सुद्धा सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि त्यांचं आणि आमच्या कुटुंबाचं एक वेगळं प्रेम या भागामध्ये निश्चितपणाने आहे. गेल्या वर्षीच म्हणजे मकर संक्रांतीला आज वर्षे पूर्ण होते. तर माळशिरस तालुक्यामध्ये खासदार साहेब आणि आमदार साहेब यांचा पहिला सत्कार हा कुरवाईमध्ये घेतला होता. आणि आम्ही सर्व कुरवाईकरांनी तो घेतला. कारण शेवटी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की आज माळशिरस तालुक्याची एक अस्मितेची आणि अस्तित्वाची लढाई आहे. आणि निश्चितपणाने मोहिते पाटील कुटुंबाच्या पाठीमागे आणि जानकर साहेबांच्या पाठीमागे हा तालुका खंबीरपणे उभा राहील यामध्ये माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. ओके, धन्यवाद.